महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग असे अनेक आहेत. समाजाच्या हिताकरता बाबासाहेबांनी भरपूर दुःख यातना भोगलेल्या आहेत. त्यामधील एक दुःखाचा प्रसंग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली करत असताना थोडे बहुत पैसे साचून त्यांनी राजघर बांधले व राजघर बांधल्यानंतर तो एक ठेकेदार होता मावानी नावाचा, त्याला बाबासाहेबांनी ते बांधकाम करण्याचा ठेका दिला होता. पण ते बांधकाम पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांनी जे पैसे देऊ केले होते ते दिले होते, पण याने आणखीन 40,000 रुपयाची मागणी केली. त्यामुळे बाबासाहेबांमध्ये त्याच्यामध्ये थोड्या शाब्दिक चकमकी झाल्या. काही कालांतराने त्या ठेकेदाराने कोर्टात केस टाकली आणि ती नोटीस बाबासाहेबांना आल्यानंतर बाबासाहेबांनी ती केस काळे नावाच्या वकिलाला लढवायला सांगितली होती व ती केस लढल्या. बाबासाहेबची फार आजारी होते, त्यांना चालता फिरता येत नव्हतं. त्यामुळे त्या वकिलाला केस बाबासाहेबांनी दिली होती. ते केस लढल्यानंतर तो जज एकतर बाबासाहेबांच्या विरोधी असावा किंवा ब्राह्मणवादी असावा. त्यांनी असा निर्णय दिला की ताबडतोब ते 40,000 रुपये तुम्ही भरा. आणि दुसरा प्रश्न असा उपस्थित केला की तुम्ही धर्मांतर करण्यासाठी नागपूरला जाऊ शकता, पण कोर्टामध्ये हजर राहू शकत नाही. हा केसचा निकाल बाबासाहेबाला काळे वकिलांनी कळवला. मग आता एवढी 40,000ची रक्कम आणायची कुठून? त्यावेळेस खासदारांना पेन्शन नव्हत्या. आताच्या खासदारांना जशा पेन्शन आहेत, त्यामुळे त्यावेळेस बाबासाहेबांना पेन्शन भेटत नव्हती. पैसा भरायचा कसा? बाबासाहेब फार चिंतित होते. नंतर माईसाहेबांनी एक सुझाव सुचवला की आपण त्या पूर्णचंदाकडे जाऊया. तर बाबासाहेबांचे मन मानत नव्हते. बाबासाहेब फार स्वाभिमानी होते. फार स्वाभिमानी होते, त्यामुळे कुठे कुणाकडे बी पैसे मागू शकत नव्हते. त्या पूरणचंदकडे जाण्यामागचं कारण असं आहे, तो पूरणचंद शिरोळ काठचा होता. भारत विकास बांधकाम, सार्वजनिक बांधकाममध्ये तो इंजिनियर होता. त्याच्यामागचं कारण असं आहे की पूरणचंद हा शिरोळ खाटचा होता. त्याने जो ताजमहल आहे, ताजमहलला तडा गेला होता. तो तडा गेल्यानंतर त्यांनी तो तडा फार मेहनत करून तो म्हणजे बंद केला होता, बुजवला होता. पण त्यांनी सर्व हे नोकरीच्या आशेने केली होती. पण त्यावेळेस त्याला त्या काळी नोकरीला घेतले नाही व त्या काळी इंजिनियर लोकांनी त्याची फाईल एकदा बंद करून ठेवली होती आणि त्याला नोकरी लागली नाही. हे बाबासाहेबांच्या कानावर गेले. बाबासाहेब त्यावेळेस व्हाईसरायच्या मंडळामध्ये, कार्यकारी मंडळामध्ये होते. त्यामुळे बाबासाहेबांच्या कानावरही गोड गेल्यानंतर बाबासाहेबांनी ही सर्व पूरणचंदच्या नावाची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ती फाईल काढण्यात आली. फाईल काढल्यानंतर बाबासाहेबांनी सगळी माहिती वगैरे गोळा केली. त्या पूरणचंद नावाच्या व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलवून घेतले व त्यावेळेचे गव्हर्नर जे होते त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन त्या पूरणचंदला घेऊन गेले व सर्व ही हकीकत त्यांच्यापुढं मांडली
व त्याला नोकरीमध्ये घेण्यासाठी सांगितले. त्यावेळेस बाबासाहेबांमुळे त्याला डेप्युटी इंजिनियर म्हणून नोकरीवर घेण्यात आले. त्याला बाबासाहेबांमुळे तो नोकरीला लागला होता. त्यामुळे माईसाहेब म्हणल्या की चला आपण त्याला उसने पैसे मागूया पुरणचंदला. आणि त्याला त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला राव बहादूर पुरस्कार द्या म्हणून त्यावेळच्या गव्हर्नरला सांगितले होते आणि त्याला तो पुरस्कार बी मिळाला होता. त्यामुळे माईसाहेबांनी गाडी काढली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गाडीत बसवले आणि त्याच्या बंगल्यावर त्या गाडी घेऊन गेल्या. त्याच्या लॉनमध्ये गाडी उभी केली. बाबासाहेब गाडीत बसले व माईसाहेब त्याच्या बंगल्यामध्ये आतमध्ये गेल्या व त्याला बाहेर बोलवले व बाबासाहेबाकडे आणले. व बाबासाहेबांनी ते सर्व पेपर, केसचे पेपर त्या पुरणचंदला दाखवले. असं आहे, मला पैशाची गरज आहे. पण तो त्यावेळी बाबासाहेबांना म्हणाला कि बाबा साहब मेरे पास तो पैसा नहीं है, मैं मेरे लड़की को पूछता हूँ और कल आपके बंगले पे लाके देता हूँ. पुरणचंद एवढा राजकारणी बनला होता की त्याच्याकडे पैसे नाहीत असे दाखवायचे होते. माझ्या मुलीकडून घेतो आणि तुम्हाला देतो असे त्यांनी सांगितले. व दुसऱ्या दिवशी ते पैसे त्याच्या मुलीच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवले. 20,000 रुपये. 40,000 रुपयाची गरज होती, त्यांनी 20,000 रुपये पाठवले. मग आता बाकीचे 20,000 रुपये भरायचे कसे? तर बाबासाहेबाला फार टेन्शन आलं. ताबडतोब पैसे भरायचे होते. मग आणखी एक सुझाव सापडला, म्हणजे सुचवला की आपण चित्रेंना फोन करूया, कमलाकांत चित्रे. पण त्यावेळी ते पीपल एज्युकेशन सोसायटीवर रजिस्टर होते. मग त्यांना फोन केल्यानंतर चित्रे 20,000 रुपये देण्याकरता तयार झाले. पण ते म्हणाले की राजघरावरचा तळमजला थोडे दिवस भाड्याने द्या. त्यावेळी पर्याय नव्हता, त्यामुळे ते करावं लागलं. मग ते 20,000चे ते 20,000 आणि पुरणचंदगी 20,000चे 40,000 रुपये असे जमले होते. मग त्यावेळी बाबासाहेबांना तर मुंबईला येण्याकरता आजारी होते आणि एवढी दोघं विमानाने येणे म्हणजे खर्च परवडत नव्हता, बाबासाहेब आणि माईसाहेब. त्यामुळे माईसाहेब ह्या दिल्लीहून मुंबईला आल्या. कमलाकांत चित्रे त्यांना घेऊन घेण्याकरता एअरपोर्टवर आले व तिथून मग माईसाहेब आणि कमलाकांत चित्रे हे घेऊन कोर्टात 40,000 रुपये भरले व त्या केस कशी बशी ती बंद झाली. बंद झाल्यानंतर काही कालांतराने आता पुरणचंदचे पैसे द्यायचे कसे? 20,000 रुपये हा माईसाहेबाच्या मनामध्ये प्रश्न होता. पण त्यांनी तसा तगादाही लावला होता, पैसे द्या म्हणून. पण काही कालांतराने त्या पुरणचंदानी माईसाहेबावर केस टाकली कोर्टामध्ये की बाबा आमचे 20,000 रुपये द्या. मग माईसाहेबाकडे बी पैसे नव्हते. पैसे एवढे आणायचे कुठून? मग माईसाहेबांनी कोर्टात केस टाकल्यानंतर त्या कोर्टामध्ये दोन्ही वकिलाचा वादविवाद झाला व त्या वादविवादामध्ये त्या पुरणचंदच्या मुलीने सांगितले की मी स्वतः डॉक्टर आंबेडकर यांच्या हातात पैसे दिलेले आहेत. मग त्यावेळेस हा वादविवाद झाल्यानंतर जजने असा निर्णय दिला की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना ते 20,000 रुपये बाबासाहेबांच्या हातामध्ये दिलेले आहेत, ते सध्या हयात नाहीत.
त्यामुळे त्यांच्या पत्नीला तुम्ही पैशाची मागणी करू शकत नाही. त्यामुळे ती केस तिथंच बंद करण्यात आली. सांगायचं कारण एवढं आहे की आज की बाबासाहेबांनी एवढ्या दुःख यातना भोगल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी मेल्यानंतर माझ्या समाजाच्या पैशाने माझा जो विधी आहे तो करा. बाबासाहेबाकडे त्यावेळेस काही बँक बॅलन्स नव्हता. आज बघा, नगरसेवक असतील हे अरबपती होतात, ते आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री ह्यांचा तर विचारच सोडा. हे आपल्या 50 पिढ्या, हजारो पिढ्या कशा सुखी राहतील याच्यासाठी प्रयत्न करतात, किती पैसे कमवतात. पण एक असा महामानव आहे की तो फक्त समाजासाठी शिजला. असा महामानव पुन्हा या भूतलावर होणे नाही. नमो बुद्धाय. जय भीम.